घटस्थापना व नवरात्र उत्सवानिमित्त येणाऱ्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भाई गायकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिंदे गट. कर्जत खालापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते हार घालून रॅली काढण्यात आली. नंतर रॉयल गार्डन येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष शेठ भोईर, रायगड उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, ॲडव्होकेट संकेत भासे, राहुलजी डालिमकर, उत्तमभाई जाधव, RPI तालुका अध्यक्ष हिरामनजी गायकवाड, उपतालुका अध्यक्ष जगदीशजी शिंदे, नगरसेवक उमेश गायकवाड, तालुका प्रमुख संभाजी जगताप, नरेश गायकवाड, रमेश मुंडे, अरुण देशमुख, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, अरविंदजी मोरे, मारुती गायकवाड, नदीम खान, सुनीलजी गायकवाड, डॉक्टर अनिल गायकवाड, दिनेश कडू, शैलेश खोब्रागडे, सचिन भालेराव, गणेश पालकर, संजय जाधव, योगेश सरोदे, संतोष रोकडे, नितीन यादव, सायली सहासने, उज्ज्वला सोनवणे, मनीषा जाधव आणि इतर महिला व भीमसैनिक हजारोच्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित होते. माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड. परंतु गेल्या 20 वर्षाचा कालावधी गेला, याच्यामध्ये आमदार साहेब अनेक प्रतिनिधी गेले. आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, आमच्या प्रत्येक बहुत बांधवाने प्रचंड पाय मिळवले प्रत्येक नेत्याच्या घरी. कधी कोणी कानाचा हलवलं नाही. मी आमदार साहेब तुम्हाला हॅट्सअप करतो तुम्हाला. तुमच्यात दम आहे, तुमच्यात ताकद आहे. तुम्ही आमदार आदरणीय महेंद्रजी थोरवे साहेब यांनी सुंदर असा सोहळा आयोजित केला आणि त्यांच्या हस्ते आणि भिक्खू संघाच्या हस्ते आजच्या या कार्यक्रमाचं भूमिपूजन
पूजन झालं. त्यांना आणि त्यांच्या सर्व कमिटीला, सर्व कर्जतवासियांना अनंत कोटीच्या अनंत शुभेच्छा देतो. अनंत कोटीच्या अनंत मंगल कामना व्यक्त करतो. तुमच्या राजकीय वाटचालीला संघाकडून कायमस्वरूपी हार्दिक अशा शुभेच्छा आणि मंगल कामना व्यक्त करतो. सर्वांचा मंगल, सर्वांचं कल्याण हो. सर्व सुखीराम. भव्य दिव्य भवनाच्या उद्घाटनाला संपूर्ण बौद्ध बांधव जे उपस्थित होते, त्याचप्रमाणे ज्या भवनासाठी जे आमदार साहेबांनी प्रयत्न केले, दोन जातीमध्ये तेढ नको म्हणून, तेढ निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी जो घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आहे. आणि तसं बघायला गेलं तर 2009मध्ये माननीय आमचे नगरसेवक राहुलजी डाळिंबकर यांनी केलेला तो ठराव, त्याच्यानंतर 2014 ते 2019मध्ये आमचे आरपीआयचे 3 नगरसेवक, म्हणजे जे बहुजनांचे जेवढे पण नगरसेवक झालेले ते सर्वांनी याच्यामध्ये पाठपुरावा केल्यानंतर एक कमिटी होती, त्या कमिटीने देखील या कागदाचा पाठपुरावा कलेक्टरपासून मंत्रालयापासून जो केला त्याला आज खऱ्या यश आलेलं आहे. आणि याच्यात यश जो मार्गदत्ता आहे तो खरं जर बघायला गेला स्थानिक आमचे आमदार माननीय महेंद्रजी धोबे आहेत. आजचा दिवस सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा आहे दिवसासाठी, आणि त्या आमदारांना आम्ही सर्व बंधूबांधव धन्यवाद देतो. जय भीम. पहिल्यांदा सर्व बौद्ध समाजाचा माननीय मतदारसंघाचे आमदार महेंद्रजी धोबे साहेब यांना तमाम बौद्ध बांधवांची योग्य धन्यवाद संमती झाला गेले 20 वर्षापासून हा सराव केला होता. पण आमचे मुख्यमंत्री मुंबई गावातील आहे ते आमचे मुख्यमंत्री त्यांनी त्या गोष्टी आमची घाबरणी झाली एवढी जागा आमच्याकडे आहे. आम्हाला तुम्हाला विनंती करतो, जी जागा आहे 2 जातीमध्ये ते द्यायला नको म्हणून आम्ही मार्ग मुक्त मार्गाला म्हणतात की आमच्यासाठी 2 जागा असतात आणि त्याच्यात ही जागा आहे अत्यंत सुंदर जागा आहे. त्यासाठी 3 मिनिटाच्या अंतरावर रस्त्यानगरच जागा आहे. ही जागा मान्य आमदार साहेबांनी शिकवली. सगळ्यात आम्ही आमच्या साहेबांना मार्ग संकट होतो. एका बाजूला मात्र आम्ही होते, दुसऱ्या बाजूला कधी समाजाचा एवढा मोठा त्यांना प्रश्न पडला आता घरात काय करायचं. भूमीला साथ देतो की तो कुठेही घाबरला नाही. एवढं मोठं प्रचंड मोठं काम 20 वर्षांनी माननीय आमदार साहेबांनी सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण केलेलं आहे. आणि आताच्या परिस्थितीत पाहिलं की येणारी विधानसभा आहे, कर्जत तालुक्यातील तमाम युवकांनी, तमाम माता बंधूंनी आम्ही पाहिलं होतं ह्यावर्षी 5 वर्षाची मान्यता साहेबांना 5 वर्षामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये महेंद्र धोबे साहेबांना भरगच्च मतं निवडून आणण्याचा आपला 101% प्रयत्न असेल. या ठिकाणी आपल्याला सगळं या ठिकाणी पाहता. मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय. जगभरामध्ये आपण फिरतो, जगभरामध्ये आपण फिरत असताना आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे. मी आतापर्यंत अनेक कार्यक्रम केले, अनेक कार्यक्रमांना उपस्थिती राहिली, अनेक महात्म्यांची पुस्तकं वाचली, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचल्यानंतर मित्रांनो जे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजासमोर, या देशासमोर उभं केलेलं आहे, असा महामानव होणे नाही मित्रांनो, असा महामानव होणे नाही. आणि म्हणून आपण पाहताय देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. फक्त देशभरामध्ये साजरी केली जाते असे नव्हे, तर जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. असा एकमेव मानव आहे त्याची जयंती संपूर्ण जगभरामध्ये साजरी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण स्मारक पाहतो, देशभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आहे. पण तुम्हाला सांगायला अभिमान वाटतोय की जगामध्ये सर्वात जास्त गुणाचे जर स्मारक असतील तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक जगामध्ये सर्वात जास्त स्मारक उभा केले. अशा महामानवाचं आपण या ठिकाणी आंबेडकर भवनचं भूमिपूजन या ठिकाणी करत आहोत. त्यांनी जे विचार संपूर्ण समाजाला या ठिकाणी दिलेले आहेत ते विचार आपल्याला समाजामध्ये चिरकाल टिकवायचे आहेत. आणि म्हणून हा संघर्ष चालू होता. अनेक लोकांनी या ठिकाणी विरोध केलेला होता. मी त्यावर बरोबर जाणार नाही, परंतु जे स्वप्न मी एक क्षत्रियांचा मुलगा आहे, सर्वसामान्य कुटुंबातून आलेले नेतृत्व आहे, कुठल्याही प्रकारचा खासदार आमदाराचा मुलगा मी नाहीये, मी सर्वसामान्य कुटुंबाचा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचलेले आहे. आणि म्हणून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन या ठिकाणी उभारत आहे. या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे.
मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार या संपूर्ण समाजाला दिले आहेत. मला आज अभिमानाने या ठिकाणी सांगायला वाटते की काही 5-10 वर्षापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा होते आणि कोलंबिया विद्यापीठाला 250 वर्ष पूर्ण झालेले होते आणि कोलंबिया विद्यापीठाला 250 वर्ष पूर्ण झाले. आपण सारेजण आंबेडकर वाचले असाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठामध्ये अमेरिकेतील शिक्षण त्या ठिकाणी घेतलेलं होतं आणि त्या विद्यापीठाला 250 वर्ष पूर्ण झाले म्हणून त्या विद्यापीठामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं विमोचन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार होता. 250 वर्ष पूर्ण झाले म्हणून कोलंबिया विद्यापीठाच्या त्या संस्थेने त्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या बुद्धिमान 100 विद्यार्थ्यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता.